झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये खुद्द अजितदादांच्या आदेश त्यासाठी प्रत्येक शहरात युवतींच्या सदस्य नोंदणीचे आदेश देण्यात आले। पण पिंपरी चिंचवडमध्ये थेट अजितदादांनी पत्र पाठवूनही सदस्य नोंदणीमध्ये नगरसेवक यशस्वी झालेले नाही। सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर युवती मेळावे घेत राष्ट्रवादी काँग्रेसने युवतींना पक्षात सामावण्याचा प्रयत्न केला। त्याला बऱ्याच ठिकाणी यशही आलं, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात मात्र राष्ट्रवादी युवती काँग्रेसची सदस्य नोंदणी मात्र फसलेली दिसतेय। वारंवार सूचना देऊनही नगरसेवकांकडून युवतींची नाव नोंदणी झालेली नाही। त्यामुळे संतापलेल्या अजित पवारांनी थेट शहराध्यक्ष योगेश बहल यांना पत्र पाठवत सदस्य नोंदणी गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले। योगेश बहल यांनी दादांचं पत्र जोडत सर्व नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणीचे आदेश दिले। पण 83 अधिकृत आणि तब्बल 9 समर्थक नगरसेवक असे 91 नगरसेवक असतानाही शहरात युवती राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी यशस्वी झालेली नाही। साधारणतः 55 नगरसेवकांनी आतापर्यंत 8 आणि 8 पेक्षा अधिक पण काहींनी दिलेले। काही भागामध्ये तसा प्रतिसाद मिळत नाही असं दिसून येते। शहरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मेळावा घेतल्यानंतर युवती काँग्रेसमध्ये युवती येतील असा विश्वास बहल यांनी व्यक्त केलाय। पण थेट दादांचं पत्र असताना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अशी उदासीनता असल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत हे नक्की। राष्ट्रवादी युवती काँग्रेसची साधी सदस्य नोंदणी ही शहरामध्ये होताना दिसत नाही। याला कारण काय याचं कोणतंही समाधानकारक उत्तर सध्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडे नाही। त्यामुळेच या बाबतीत अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।